आजकाल आपण कधीही उठून स्नान करतो, ना वेळ पाहतो ना काही विचार करतो. तुम्हाला माहिती आहे का, चुकीच्या वेळेवर स्नान केल्याने आपल्या जीवनामध्ये अनेक कठीणाईंचा सामना करावा लागू शकतो. कारण स्नान हे केवळ शारीरिक शुद्धता नसून ती मानसिक, आध्यात्मिक व ऊर्जात्मक शुद्धतेची एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. आपल्या धर्मामध्ये स्नानाचे 5 प्रकार सांगितले आहेत, ज्यामध्ये सर्वप्रथम येते ब्रह्मस्नान. जर आपण सूर्योदयाच्या 1 ते 2 तास आधी उठून ईश्वराचे चिंतन करून स्नान केले तर हे स्नान ब्रह्मस्नान ठरते. या स्नानामुळे आपल्या घरातील दरिद्रता, रोगराई नाहीशी होते व आपल्या शरीराभोवती सकारात्मक स्पंदने तयार होतात. यानंतर येते देवस्नान, जे साधारणतः सकाळी 5 वाजल्यापासून सुरू होते. हे स्नान पवित्र नद्यांचे स्मरण करून केले जाते. यानंतर येते ऋषी स्नान, जे सकाळी 5 ते 6 या दरम्यान केले जाते. या स्नानामुळे आपले मन शांत व निर्मळ होते, तसेच ताणतणाव आणि मानसिक विकार नाहीसे होतात. म्हणूनच ऋषींनी या वेळेची विशेष महिमा सांगितली आहे. सकाळी 6 ते 8 या काळात केलेले स्नान हे मानव स्नान मानले जाते. हे स्नान आपल्या शरीराला ताजेतवाने ठेवते व नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवते. आणि 8 नंतर केलेले स्नान हे दानव स्नान मानले जाते. यामुळे आपल्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो, कारण या स्नानामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा, दरिद्रता आणि अलक्ष्मीचा वास होतो. यासोबतच आपला स्वभाव चिडचिडा होतो व मानसिक अस्थैर्य निर्माण होते. म्हणून आपणही शास्त्रानुसार योग्य वेळेवर स्नान करावे आणि शक्यतो 8 नंतर स्नान करणे टाळावे.